पुण्यातील लोहगावमध्ये एका महिलेने 9 महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात फेविक्विक ओतल्याची घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। म्हणजे माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे या घटनेतून दिसून येते। किरकोळ कारणातून कौटुंबिक वाद झाला, याच वादातून एका महिलेनं हे कृत्य केलंय। या वादात किंवा या घटनेत या चिमुकल्याचा काय दोष होता? महिलेनं या चिमुकल्याचा कोणताही विचार न करता चक्क त्याच्या तोंडात फेविक्विक ओतलं। ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून या राक्षसी वृत्तीच्या महिलेला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जाते। पण असं काय झालं होतं की या राक्षसी वृत्तीच्या महिलेनं चिमुकल्याचा कोणताही विचार न करता त्याच्या तोंडात चक्क फेविक्विक ओतलं? फेविक्विकनं बाळाला कोणती इजा झाली? फेविक्विक पोटात गेल्यावर काय परिणाम होतो? या महिलेवर काय कारवाई होऊ शकते? पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे। तक्रारदार अल्लाफ शेख आणि त्यांचे भाऊ आपल्या कुटुंबासह कलवड वस्ती परिसरात राहतात। गेल्या काही दिवसांपासून अल्ताफ शेख यांची पत्नी जैनाब आणि तिची भाऊजय आरोपी सानिया शेख यांच्यात काही कौटुंबिक कारणावरून सतत वाद सुरू होते। आरोपी सानियाच्या मनात पहिलेच राग होता, यातच दोन्ही महिलांमध्ये पुन्हा वाद झाल्याची माहिती आहे। घरातील पुरुष मंडळी कामावर गेली असताना जेव्हा बाळ घरात होतं तेव्हा सानिया थेट घरात गेली आणि तिनं निष्पाप आणि बोलताही न येणाऱ्या 9 महिन्याच्या चिमुकल्याला लक्ष्य करण्याचं ठरवलं। सानियानं अत्यंत क्रूरपणे बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं। फेविक्विक हे अत्यंत वेगानं चिकटणारं आणि कडक होणारं रासायनिक द्रव्य असल्यामुळे ते तोंडात पडताच काही सेकंदाच्या आत चिमुकल्याचे ओठ घट्ट चिकटले। रसायनाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि वाफेमुळे बाळाच्या तोंडाच्या आतील अतिशय नाजूक त्वचा भाजली गेली आणि त्याला अंतर्गत गंभीर जखमाही झाल्यात। बाळाला श्वास घेताना असह्य वेदना होऊ लागल्याची माहिती आहे। बाळाची आई जैनाब शेख जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिला बाळाचे ओठ चिकटलेले दिसले आणि तोंडातून फेविक्विकचा वास येत असल्याचं जाणवलं। आपल्या 9 महिन्यांच्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आईने एकच आक्रोश केला। आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे नागरिक आणि नातेवाईक तात्काळ मदतीसाठी धावून आले। घटनेचं गांभीर्य ओळखून पालकांनी आणि शेजाऱ्यांनी बाळाला तात्काळ रुग्णालयात हलवलं। तोंडात फेविक्विक गेल्यामुळे आणि अंतर्गत भाजल्यामुळे बाळाची प्रकृती प्रचंड चिंताजनक होती, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला तातडीनं आयसीयू मध्ये दाखल करून घेतलंय। ससूनच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं तात्काळ उपचार सुरू केले। फेविक्विकमुळे चिकटून गेलेले ओठ आणि तोंडातील अंतर्गत रासायनिक थर अत्यंत काळजीपूर्वक आणि नाजूक वैद्यकीय प्रक्रियेद्वारे वेगळे करण्यात आले। डॉक्टरांनी वेळेवर केलेल्या उपचारांमुळे आणि योग्य वैद्यकीय देखरेखीमुळे बाळाची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्याच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होते। मात्र तोंडाच्या आतील जखमा बऱ्या होण्यासाठी त्याला आणखी काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ही अमानुष घटना समोर येताच लोहगाव आणि कलवड वस्ती परिसरात प्रचंड तणावाचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी या क्रूर महिलेवर तात्काळ अटकेची कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणी बाळाचे वडील अल्ताफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी महिला सानिया शेखसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवघ्या 9 महिन्यांच्या लहान बालकाच्या तोंडात फेविक्विक सारखे घातक रसायन ओतणं हा थेट त्याला जीवे मारण्याचा किंवा त्याचा जीव धोक्यात घालण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्यानं आरोपींवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कलमा अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला 10 वर्षांपासून ते थेट जन्मठेपेपर्यंतच्या कठोर कारावासाची तरतूद आहे। तसंच बाळाच्या तोंडाला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर इजा पोहोचवल्याबद्दल कठोर कलम लावण्यात आली आहे। या घटनेतील अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे अमानुष कृत्य केल्यानंतरही आरोपींचं मन विरघळलं नाही। कृत्य उघडकीस आल्यानंतर आरोपी सानिया शेख आणि तिच्या साथीदारांनी बाळाची आई जैनाब शेख हिला पोलिसात न जाण्यासाठी आणि तक्रार दाखल न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली। इतकंच नव्हे तर रुग्णालयात जाऊनही त्यांनी पीडित कुटुंबावर दबाव आणण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांनी धमकीचंही कलम गुन्ह्यात जोडले। मोठ्यांच्या भांडणात या निष्पाप चिमुकल्याचा काय दोष होता, हा एकच संतप्त सवाल सध्या लोहगाव परिसरातील नागरिक विचारतायत। कौटुंबिक वाद किंवा वैयक्तिक हेवेदावे सोडवण्यासाठी थेट 9 महिन्यांच्या बाळाच्या जीवाशी खेळ खेळण्याच्या या राक्षसी वृत्तीनं माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्यात। स्थानिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून अशा विकृत मानसिकतेच्या महिलेला समाजात समाविष्ट न करता तिला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। तर या महिलेला फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही व्यक्ती असं पाऊल उचलण्याचं धाडस करणार नाही, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे।
लोहगाव पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। या घटनेनंतर सर्वसामान्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय की जर फेविक्विक पोटात गेलं तर नेमकं काय होतं। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते फेविक्विक मध्ये सायनोॲक्रिलेट नावाचं अत्यंत जहाल रसायन असतं। हे रसायन पाणी किंवा मानवी लाळेच्या संपर्कात येताच अत्यंत वेगानं रासायनिक प्रक्रिया करतं। या प्रक्रियेमुळे द्रव स्वरूपातील फेविक्विकचं रूपांतर अवघ्या 1 ते 2 सेकंदात प्लास्टिक सारख्या कडक थरात होतं। घशातच कडक होऊन चिकटतं आणि या रसायनाचा सर्वात मोठा आणि जीवघेणा धोका म्हणजे श्वास गुदमरणं हा असतो। जर फेविक्विक घशाच्या पाठीमागे किंवा श्वसन नलिकेच्या तोंडावर जाऊन कडक झालं तर फुफ्फुसांमार्फत हवा जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो। 9 महिन्याच्या लहान मुलाच्या बाबतीत श्वसन नलिका अत्यंत लहान असते आणि अशा वेळी श्वास गुदमरून काही मिनिटातच बाळाचा मृत्यू होऊ शकतो। या प्रकरणात सुदैवानं वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्यानं हा मोठा धोका टळलाय। या व्यतिरिक्त फेविक्विक जेव्हा त्वचेवर किंवा तोंडातील ओल्या त्वचेवर पडतं तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणावर उष्णता उत्सर्जित होते। त्यामुळे तोंडातील अंतर्गत त्वचा पूर्णपणे भाजून निघते, ज्याला वैद्यकीय भाषेतील केमिकल बर्न म्हणतात। यामुळे तीव्र वेदना, सूज आणि अल्सर तयार होतात। जरी फेविक्विकचा काही कडक झालेला भाग गिळला गेला आणि तो पोटात पोहोचला तरी पोटातील हायड्रोक्लोरिक आम्ल त्याला सहज विरघळवू शकत नाही। हा कडक थर पोटाच्या आतील नाजूक अस्तराला जखमा करू शकतो, ज्यामुळे तीव्र पोटदुखी, उलट्या, अंतर्गत रक्तस्राव किंवा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन लहान मुलांच्या पचन संस्थेला कायमस्वरूपी इजा होऊ शकते। केवळ कौटुंबिक वाद झाला म्हणून चिमुकल्यासोबत असं कृत्य करणं हे माफ करण्यासारखं नाहीये। राक्षसी वृत्तीच्या महिलेला जर आता असंच सोडलं तर अशा घटनांमध्ये वाढ होऊ शकते। त्यामुळे या महिलेला तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होतीये। या महिलेला कोणती शिक्षा झाली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।